कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरंच तो घरातच असेल तर तो अद्वैत साहेबांना काही करणार तर नाही ना? आणि जर काही वाईट घडणार असेल तर मला संकेत का येत नाहीये? मागच्या वेळेला मला संकेत आला, योग्य वेळेला देवी आईने मला तिथे जाण्याची बुद्धी दिली म्हणून काही वाईट घडलं नाही, पण ह्या वेळ हत्या हो, तुमची समोरच्याच्या मनातलं ऐकण्याची शक्ती विरोचकावर चालत नाहीये ना? मग तसंच माझी शक्ती म्हणजे मला विरोचकाबद्दल संकेत येत नाही आहेत का? म्हणजे देवी आईने मला जी शक्ती दिली आहे ती विरोचकावर कामच करत नाहीये। आणि तो नाग विरोचकाचा आहे म्हणून मला संकेत येत नाहीये का? असू शकतं, असू शकतं। आणि जर तसं असेल, देवी आईने दिलेली शक्ती जर आपल्याला विरोचकावर वापरता येणार नसेल तर हे युद्ध आपल्यासाठी खूप कठीण होणार आहे। मला एक कळत नाहीये, मी त्रिनयनेच्या देवळात गेले, तिथे तिची मूर्ती हलवली, पेटी काढली, अस्तिका भेटली, तिला मी इथे घरात घेऊन आले, तरी सुद्धा या त्रिनयनेने काहीच कसं नाही केलं अजून। म्हणजे अजून काहीच घडत का नाहीये? ही वादळापूर्वीची शांतता नाहीये ना? असू दे, येऊ दे वादळ, होऊ दे युद्ध, काही झालं तरी त्रेतायुगात मला दगा देणाऱ्या त्या अद्वैतला मी सोडणार नाही, त्याला संपवणार म्हणजे संपवणारच। हॅलो, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला आधी। तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला। तू ठीक आहेस ना आता? हो, मी बरी आहे। म्हणजे तू इतकी काळजी घेतोयस माझी, बरं वाटणारच ना मला। तुला काही त्रास होत नाहीये ना आता? नाही। एक सांगू का तुला, आपल्या दोघांमध्ये ना काय ते म्हणतात ना, टेलिपॅथी आहे। म्हणजे बघ ना, तुझाच विचार करत होते मी आणि तेवढ्यात तुझा फोन आला। कळतंय ना तुला, म्हणजे आपलं नातं कसं आहे, आपण किती गुंतलो होतो एकमेकांमध्ये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।